गुड मॉर्निंग गाईज. आज आपण चमोली या गावामध्ये आराम केला. इथे आमच्या लॉज आहे आणि चमोली गावातून आम्ही रूम करून आज पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत. कल्पेश्वर येथे जाण्यासाठी आम्हाला साधारणतः आणखीन 1 ते 1.5 तास लागू शकतो आणि पुढील प्रवासासाठी आम्ही सकाळी 6 वाजता सुरुवात करत आहोत. चहा पाणी घेऊन आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालेलो आहे. चहा पाणी झालेला आहे आमचा आणि अशा प्रकारे आपण कल्पेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत. अत्यंत जवळ आहे. आता 400 मीटर अंतरावर आपण कल्पेश्वर वॉटरफॉल सुद्धा बघू शकता. उजव्या हाताला माझ्या कल्पेश्वर मंदिर 300 मीटर आगे. हा आहे कल्पेश्वर मंदिराचा धबधबा. सुंदर असा नजारा. तिकडे रेस्टॉरंट आणि थोड्याच वेळात लोखंडी ब्रिज. या ब्रिजमधून आपल्याला रस्ता नदीच्या त्या बाजूला आपण जाऊ शकतो आणि नदीच्या त्या बाजूला जाऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. हे जे आहे हे समोर मंदिर आहे कल्पेश्वरचं आणि ही आहे नदी. नदीत खळखळतं पाणी या बाजूला वाहते आणि हा वॉटरफॉल. हे आपले मेंबर्स. दादा अशा प्रकारे वॉटरफॉल सुद्धा आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये पूल हलतोय. मात्र लक्ष्मण झुल्यासारखा हा जो ऋषिकेशला लक्ष्मण झुला आहे त्याप्रमाणेच हा पण हलतोय. आता आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर बघूया. मंदिरात प्रवेश करण्याच्या पूर्वीच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं व या नदीचं दर्शन होत असतं. पंचकेदार दर्शन, 12 ज्योतिर्लिंग अशा प्रकारचे मंदिरं भरपूर आहेत रस्त्याने. कपिललिंग दर्शन, केदार दर्शन आणि अशा प्रकारचं मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. समोर मंदिर आहे. मात्र मंदिरामध्ये फोटोग्राफी बंद असल्यामुळे आपण घेऊ शकत नाही पुढे फोटोग्राफी. त्याकरिता कॅमेरा बंद करत आहे. दर्शन या कल्पेश्वर मंदिरामध्ये आपल्याला महादेवाच्या जटास्वरूपी दर्शन या ठिकाणी मिळतं. हे मंदिर आहे. या मंदिराच्या आतमधील भाग आपण बघू शकतो. मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण परत निघालेलो आहोत. आता आपण कल्पेश्वर मंदिर जोशीमठ येथे असलेल्या नरसिंह मंदिराचे दर्शन आपल्याला घ्यायचे. 27 किलोमीटर आणि साधारणतः 1.25 तासाचा आपला रन आहे. ही आपली गाडी आणि आता गेला सगळं त्यामध्ये पण निघूया 27 किलोमीटर जोशीमठाने. हा जो रस्ता आहे मित्रांनो आपण बघू शकता. अत्यंत खराब असा रस्ता. कल्पेश्वर वरून आपण निघताना जाताना पण हा आम्हाला लागलाच होता. नाही सरळ नाही. एक तर इकडे घ्यावं लागलं ना, ते इकडे घ्यावं लागलं. येताना कोणी इकडून खालून टाकली होती येताना थांबा. त्या तिथे ना ते जे ना तिथे नरम आहे. ओके बोल सरळ काय जे करतात ते दगड टाकून द्यायची.
करून करून चिकन पुढे आहेत ना, हा एक मागे राहिला असेल ते बाबा डबल सिक्स किती बरेच हे होते ते गाडीमध्ये. तिथेच पडले बघ ना हम्म. त्याच्याशी बघायला. हा एक आहे. तेच करत असत ते सर्व जरी कामे देते. सगळं पहा ना, नुसतं एवढं पाहिलं तरी प्रसन्न झालं ते. हं. अरे. In 200 meters, turn left toward Helangurgam Road. दाबा तो तिला. दाबू दाबा. हा बरं हो, दाबा. सरळ घेऊ का? हो, दाबा. ये तिकडं. हा कोणीकडं बस, बस, बस. आप जाओ ना. लागा थोडा नाही आहे पत्थर. इधर जगह नहीं है अभी. असं 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 पहा बरं थोडं पुढं इधर पुढे. असं असं गाड़ी जगह नहीं इधर अभी. आप कैसे क्या निकल गए आता पत्थर कशी निघाली? ना, ना, इकडे. आपल्या पुढं पत्थर आहे. थोडं असं एक छोटा असं आपल्या थोडं पत्ता होता ना मोठं. आपल्या गाडीचं जाऊन थांबून घ्या म्हटलं. Take the next left to stay on Helangurgam Road. एवढं एखाद्या वेळेस तिथं जेव्हा वेळ भेटेल त्या एक व्हिडिओ पाहून टाकला असता पण आणि बसले बसले कसला रस्त्यामध्ये कसला आलेची ही पंचमी बरी उंची बरं का ना. Continue on Helangurgam Road for 6 kilometers. शेवटचा अवघड रस्ता तो एकदम टेन्शन मध्ये असेल ना शिकला काय राहणार म्हणजे मला टक्कर हा असं असेल बरोबर आहे. आणतो कुठून आलो टेन्शन मध्ये असेल तू. हा, कुठून आणलं बा आपण गाडी असं असं झालं असेल तुला. हा रस्ता पाहिला का खालचा? कोण खालचा? फार डेंजर आहे. आता वरचा आहे आपला समजा. हा. डायरेक्ट खालचा एक रस्ता आहे ना, तो कोणता आहे बघ? अहो वहिनी आपलाच आहे तो रिटर्नचा रस्ता. रिटर्न जायचंय ना हे काय आता त्याच रस्त्याने जाऊन आपण खाली हळूहळू हो का? वरतून लहान दिसतं आपल्याला. हा? काय आहे? हेलिकॉप्टर नाही कल्पेश एकदम साधा साधा याच्यात आहे काय नाही बघा. तीव्र उतार आहे. कच्च्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. वाहने हळू चालवा. बरंच खाली होती. गाडी येत आहे. लेफ्ट आहे. बाई Continue on Helangurgam Road for 4 kilometers. लिमिट होती गोष्टीमध्ये
ती 16 किलोमीटर आहे. 16 म्हणजे 20 होतं ते कळलं ना हा सांगायला सांगतात चालतं ते. का? सांगायची सांगतात लोक 14. सांगा हा सांगतो 12 किलोमीटर आहे. ही लोकांना येणं बनवून राहिलं त्याला किती राग आला? बोला क्या पैसे बोल रहे हो तुम 12-14 किलोमीटर नहीं होएगा क्या बुरा है तुम्हारे पास मैं खुद जाके आया भैया हाँ हा खिडक्या अरे हा, बाई, AC लावला चालतो. धुळी हवा आहे मस्त संधी. ती थोडीशी धुळीचं पॅटर्न गेला का मस्त धुळीचं हवा आली. तिकडं पहा बरं का ती साईड टायरची काय बात कॉल- करा. काय नाही कॉल? फक्त तिकडून माझं लक्ष नाही. बस ओके नंतर ते टांगलेलं खूप अवघड होईल का आपल्याला? घेवा नाही नाही उलट कसं होईल म्हणजे सगळं जन्माला पाहिजे सवय झाली आता रूम होते वगैरे रूम होते काय व्यवस्था म्हणा झोपायची आता बरं खूप फुकट भरिया दोन आहे गाडी येत आहे साली लाव. पूर्ण वेळ मूवी तयार होऊन जाईल ना खरंच ना फोटो मग नाही सगळं मिक्सिंग करून ठेवा तुम्ही असं म्हणते मी. मग युट्यूबवर जातं नाही सगळं आता आमच्या मागच्या नाही पहिले युट्यूबवर आहे ना हा, पण मग आता आपण इतके दिवसांपासून निघालो समजा असं एखाद्या तासाची किंवा अशी दीड एक clip तासाची बनवू शकते ती आता ते किती वेळाची पण ते नाही सांगतायत असं मेन मेन असं हे जंगल रस्ते हा. व्यवस्थित आहे बरं. एकदम टाकून ती गाडीवर म्हणतो आहे म्हणजे शंभर. तुमच्यापेक्षा आमची बुद्धिमत्ता जास्त आहे ना सराव जरी नसला तरी तो ड्रायव्हरच हो ना? पण म्हणे ना आपल्याला जाताना हा, काय आहे? म्हटलं तो ड्रायव्हर पेक्षा आपली जरी त्याचा एक्सपिरियन्स In 200 meters, turn left toward Helangurgam Road. Continue on Helangurgam Road for 800 meters. किती झाले? चला बरं. मित्रांनो आता आपण कल्पेश्वर रस्ता सोडून जोशीमठ इकडे निघालेलो आहोत जोशीमठमध्ये आपल्याला विश्वेश्वर मंदिर याचं दर्शन घ्यायचं आहे विश्वेश्वराकडे आपण जाणार आहोत अशा प्रकारे आपण आता नॅशनल हायवे 7 वर लागलेलो आहोत या ठिकाणाहून माना 61 जोशीमठ 13 बद्रीनाथ 57 तपोवन 30 अशा प्रकारे इथं पाटी लावलेली होती
आता आपण रस्त्याने लागलेलो आहोत. भेटूया जोशीमठ येथे पोहोचल्यानंतर. बाय बाय. या ठिकाणी विश्वेश्वराचं मंदिर आलेलं आहे. जोशीमठ मध्ये आपण आलेलो आहोत. आपण बघू शकता हे सुंदर असं मंदिर पहाडाच्या गोदीमध्ये. दादा तिकडून मी रस्ता होता. चला. शंकराचार्य गादी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथे ही माहिती. मित्रांनो, आता आपला प्रवेश बद्रीनाथ मंदिर बद्रीनाथ या ठिकाणी झालेला आहे. आता आपण बद्रीनाथ मंदिराकडे प्रवेश करणार आहोत. दादा इकडे चालल्या गाड्या दोन. बद्रीनाथ मंदिराकडे चालल्या. मित्र हो, आपण बघू शकता बद्रीनाथ धाम या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आता आपण लाईन मध्ये लागणार आहोत. बद्रीनाथाचं मंदिर आपण समोर बघू शकता. या ठिकाणी समोर मंदिर आहे आणि या मंदिरासाठी रांग लागलेली आहे. या रांगेमध्ये आपण आता लागणार आहोत. तो मंदिराचा परिसर माझ्या बरोबरचे दर्शनाच्या रांगेत लागतायत म्हणून मी पुढे जातो. बघा या ठिकाणी सप्तकुंड, खाली वरती समोर मंदिर आणि हा पूल जाण्यासाठी दुसरा एक पूल आहे तो बंद केलेला आहे. मित्र हो, आपण बघू शकता अखेर आपण बद्रीनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आलेलो आहोत आणि फार गर्दी आहे. जवळपास 1 किलोमीटरची रांग या ठिकाणी आपण बघू शकता आणि दर्शनासाठी रांग. हे बघा खाली लोक आणि आमचा 10 मिनिटात दर्शन होण्याची शक्यता आहे. ओके. आणि अखेर शेवटी आपलं बद्रीनाथाचं दर्शन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. फार गर्दी आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये बद्रीनाथाचं आपलं दर्शन झालेलं आहे. पब्लिक पण भरपूर आहे. पब्लिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल आणि हे मंदिर आतमधून ते त्यातून बाहेर येतात लोक. अशा प्रकारे देवीचं दर्शन. बरेचसे मंदिरं या ठिकाणी आहेत. ही आपली मंडळी बसलेली आहे दर्शन घेऊन. सगळे निवांत बसलेले आहेत. आज आपण बद्रीनाथ इथेच मुक्काम करणार आहोत. मित्र हो, आता आपण परत निघत आहोत बद्रीनाथ वरून मानागाव या ठिकाणी, ज्या ठिकाणी व्यास ऋषींनी महाभारत लिहिलेलं होतं अशा ठिकाणावर जाणार. तिथे शॉपिंग पण आहे. तिथून निघत आहोत आणि तिथून परतीचा प्रवास आपला सुरू होणार आहे. बाय बाय. भीमशिलावरून जात असताना हे सरस्वती मातेचं मंदिर. या ठिकाणी व्यास ऋषी, गणपती, सरस्वती माता यांचे मूर्त्या आहेत, हत्ती आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थान की प्रथम चाय की दुकान म्हणून या ठिकाणी मोदींनी 1965 पासून सेवेला आहेत. असं आहे का? ही डुप्लिकेट बनवलेली आहे. दुसरी प्रथम ओरिजिनल जी आहे ती आपल्याला बघायला भेटणार आहे पुढे. या ठिकाणी त्या नावाने भरपूर तयार केलेले आहे हॉटेल्स चालवण्यासाठी. मात्र ओरिजिनल जी ती दुसरीकडे ती व्यास ऋषींच्या गुफेकडे आहे. ती आपण घेणारच आहोत. किल्ल्याच्या पुढेच हे 5 पांडव आणि त्यासोबत त्यांची पत्नी त्यांच्यासोबत स्वर्ग मार्गाने ते पुढे निघालेले आहेत. हाच तो स्वर्ग मार्ग आपण बघू शकता. 5 पांडव आणि कुत्रा आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी स्वर्ग रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी खाली भीमशिला आणि अशा प्रकारचा हा रस्ता. मानागावमध्ये दुसरी भारतली प्रथम चाय की दुकान ही आहे. व्यास गुफा याच्या जवळच आहे.
आपण या ठिकाणी चहा पाणी पण करू शकता. मित्रो, आपण आता माना गावावरून आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच ऋषिकेशकडे निघालेलो आहे. ऋषिकेशमधले काही पॉईंट राहिलेले आहे आपले, तर ते पण बघूया. आपण आपली गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे MH20. इथून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली. आता आपण इकडनं पुढे निघूया ऋषिकेशकडे. ऋषिकेश इथून जवळजवळ 8 तासाचं रन आहे, 250 किलोमीटर. रस्त्याने जाताना पंचप्रयाग पण लागणार आहे, ते आपण काही करणार नाही आता, दिवस कमी असल्यामुळे. बघू शकता इथे जवळ बर्फ सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. उडावलेली धूळ त्या ठिकाणी, इथे वॉटरफॉल आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा नदीच्या बर्फ, खाली अलकनंदा नदी, बद्रीनाथमध्ये जाऊन ही बद्रीनाथ शहर आणि हे माना शहर. हा जो भाग दिसतात हा स्वर्ग रस्ता. परतीच्या प्रवासाला आता आपली सुरुवात झालेली आहे. जवळपास 300 किलोमीटर ऋषिकेश या ठिकाणी आज आपण संध्याकाळी 4 वाजता बद्रीनाथवरून निघालेलो आहोत आणि आज रात्रीमध्ये कुठेतरी मुक्काम करू. आपण उद्या ऋषिकेश या ठिकाणी पोहोचणार आहोत. बघू शकता हा जो रस्ता आहे चांगल्या प्रमाणे रुंदीकरण केलेलं आहे, तरी पण अधूनमधून भूस्खलन होतं आणि शासन त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतं. वाहनांची रेलचेल भरपूर आहे, गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा झालेली आहे. बद्रीनाथला काही लोक उलटले. हो, फार संख्या आहे. बद्रीनाथ जाताना आपल्याला एक बडे हनुमान चट्टी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर लागतं. त्या मंदिराचं सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता आणि मंदिराचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करू शकता. हा जो लोखंडी पूल टाकला की लागलीच हनुमानाचं मंदिर आपल्याला दिसून येते. या हनुमानाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आपण तिथे जाणार आहोत, मात्र मध्ये फोटो काढू देणार नाही. मित्र, वरतून येत असताना पंचप्रयाग आहे, त्यापैकी विष्णुप्रयाग हे ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे. म्हणजे विष्णुप्रयाग हे मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता. या 2 नद्यांचा संगम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी रस्त्यावर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेले, पाऊस पण सुरुवात झालेला आहे. संपूर्ण पावसाचा वातावरण तयार होऊन रस्त्यावर ट्रॅफिक पूर्ण आहे. बघू शकता समुद्रपर्यंत बघू शकता. आता आपण रस्त्याने येत असताना कोतवाली या गावामध्ये आलेलो आहोत. कोतवाली या ठिकाणी आपण चहा पाण्यासाठी थांबलेलो आहोत. चहा पाण्या घेण्याची चालू आहेत. बाकीची मंडळी चहा पाणी घेत आहेत. रोशनी मध्ये चिप्स खाते आहे. संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण पुढील प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण चमोलीच्या पुढे एका ठिकाणी रेस्टॉरंटवर जेवण केलेलं आहे आणि जेवण करून आपण या ठिकाणी पुढील प्रवासासाठी निघत आहोत. या ठिकाणी जेवणामध्ये आम्हाला खानावळ म्हणून महाराष्ट्रीयन माणूस मिळाला, त्याच्यामुळे आमचे जेवण फार सुंदर झालेले आहे. मित्रांनो, आपण रात्री श्रीनगर शहराच्या जवळ मुक्काम केलेला आहे आणि यानंतर मुक्कामानंतर पुढील प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत.
आपण बघू शकता तयारी झालेली आहे सर्व. ची आवाजाही सुरू झालेली आहे. निसर्गरम्य वातावरण मुक्काम झालेला आहे. आपण पुढील प्रवास आपण सुरुवात करत आहोत. हे आहे धारी देवीचं मंदिर. आपण बघू शकता हा पूल, हा वरतून यायचा रस्ता आणि या रस्त्याने आपण पाण्याच्या पुलावरून जाऊन धारी देवीचं मंदिर बघू शकता. त्याचबरोबर शेजारी आहे झुलता पूल, जो की आपण चालत असताना झुलताना आपल्याला दिसतो. त्या पुलावरील गर्दी आपण बघू शकता. फोटो काढण्यासाठी खास लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याच्या शेजारी आहे हे मंदिर. आमचे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. टीका लावून आम्ही या ठिकाणी तयार आहोत पुढील प्रवासासाठी. आता आपण श्रीनगर येथील प्रसिद्ध सिद्धपीठ कमलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. सुंदर असं महादेवाचं या ठिकाणी रूप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मंदिर सुद्धा या ठिकाणी हे आहे. प्रवेशद्वाराशी आपण बघूया आहात. मंदिराचं दर्शन घेऊन मंदिराचं वातावरण प्रसन्न, मंदिर सुंदर. मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करूया. इकडे गणेश मंदिर, भवानी माता मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर. पाणी झाला पाणी तिथे बायचा कोण टाक घेतला आवाज खिडकी उघडी काय का माझं खिडकी उघडी नाही होत का नाही होतंय ना फुल करू का फुल करू का फुले शिकवतो नंतर काय करू ना मित्र हो, हा आहे लक्ष्मण झुला. मात्र सरकार या ठिकाणी जुना लक्ष्मण झुला आता बंद करून नवीन लक्ष्मण झुल्याचं काम चालू आहे. आपण बघू शकता त्याच्यावरती हा जो नवीन बांधकाम चालू आहे याच्यावरतून डबल तुम्हाला त्या ठिकाणी लाईन दिसेल. हा एक नवीन आणि त्याच्या खाली हा जुना. तर अशा प्रकारचा हा लक्ष्मण झुला काम चालू असल्यामुळे बंद आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर मंदिर आपण बघू शकता लक्ष्मण झुल्याच्या अगदी शेजारी आहे. त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता आता शोधावा लागेल, कारण लक्ष्मण झुला बंद असल्यामुळे.
eternal as the drum. Glimmers dance on the ocean's crest. Nature hums her song, no quest. A lullaby to draw in rest, where weary wanderers do invest. Let it go, let it be, like a river rolling free. In the silence you will see the harmony of you and me. राष्ट्रीय एक्सप्रेस महामार्ग नंबर 3 वर आपण आता आहोत. एक्सप्रेस हायवे 3 80-100 ओव्हरटेकिंग. जप मारते गाडी एक्सप्रेस हायवे. आता आपण जवळच असलेल्या जेवर या गावी मुक्काम करणार आहोत. तसेच उद्या सकाळी आपण पुढील भागामध्ये भेटणार आहोत. गुड नाईट.